श्री गणेशाय नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने योगी भस्म होती। कापुसाचा पाड किती अग्नी पुढे जयागना, म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती। परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे। आता आदिमाया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाई चढेगिरी, मुका सभे माझ्यारी देई व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आणि भला, सायदासे गणूला ग्रंथरचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधो। तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर। अवघे काही तुझ तू जगजना आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण। तूच की रे माय बापा, ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागमा। तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे। रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली यमुनातली गोकुळात। तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करशी। ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या दारा आता विन्मुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, स्थाय करी पंढरी राया माझ्या चित्ती बसोनिया। ग्रंथ कळसा नेया हे भवभवांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा। वरद पाणी ठेवा शिरी तुझे साई असल्यावर, काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार। परिस करून ठेवीतसे तुझी कृपा हाच परिस, लोखंड बिदा गण उदास साह्य करी लेकरास। परते मजला लुटू नको तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घे। ग्रंथ सुखम वदवावया माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवितो माता। मंगलवाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपरणे अंबे मृडानी ठेवी तुझा वरद पाणी दास कणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया प्रसादास्थ स्फूर्ती दे। आता शांडिल्य दी ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पारेशर, ज्ञान नबी जो दिनकर त्या शंकराचार्य नमन असो। आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा, दासगणूच्या धरून हाता ग्रंथ परवा लेखन। गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहू कर, हे भवाब्दीचे तारू थोर श्री रामदासा नमन असो। हे शिर्डीकरा साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणुसी अभयाता तुमचे असो द्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने। मी हे करीन बोलणे दासगणुनी तुमचे ताने करो, कठोर मजविषयी होऊ नका। जी का खरी माया असते तीच बोलावया शिकविते, तुमचे माझे असे नाते माय लेखा परी हो। देखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर, तै निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला। दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करात अवघे संत, ग्रंथ रचना रसभरित हीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण, करोनिया एकाग्र मन निज कल्याण व्हावया। संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे। संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो। त्या संत चरित्रास श्रवण करासा अवकाश, आजवरी ना कवणास संतांनी या दगा दिला। ईश्वरी तत्वाचे वाटाडे संततेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष। संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत, आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया। भरतखंडा माझारी संत आले बहुतापई, हीन पर्वणी आली करी अवांतर देशा कारणे। जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी। याचे हेच कारण या भूमीस संत चरण, अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयादू कुमर।
उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमर, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्मविद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांचा रूढी अधोक्षज, ज्याने धर्माची राखी लाज, निज सामर्थ्य दावनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कुठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरखनाथचंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे बिलेचा. ज्यांनी नुसतीचा हरिभक्ती करून साधला श्रीपती, ते नावा नरहरी सन्मती, ज्यांनी कानो संत चोखा सावता कुर्मदास. दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साकल्ल्या पादेत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ. भक्ती विजय भक्तमाला, त्यानंतर जे जे झाले त्या संता मी गायले. ग्रंथ असती तीन केले, ते पहा म्हणजे कळेल. त्या संतांच्या तोडीचा संत गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विविध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐकाचा अंग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमादाच मी पाहिला, अकोटा संधीज संत बला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडती, तिचा आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात. व्यापार चाले जेथ मोठा, ग्राम लहान साचार. परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामूळ, झाले साधुमळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा. अल्पमतीने वानितो मी, ते आता अवधारा. गजानन चरणी प्रेम धरात, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्र रूपी वर्षता नीर, नाचा लवाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाभले तयासी. गजानन हे संतरत्न, जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागले. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना त्या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून, महापुरुष गजानन साधू संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, व पत्ता त्यांच्या जातीचा. इतिहास दृष्ट्यानं लागे की, जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काही रा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून अज्ञात एकरली न होती की, तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शक्य 1800 भीतरी. माघवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडावून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळायसा नाही बरवा, परी काही त्या यासावा. अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार. धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकेल्यात, कानिफा गज करणात. चांग देवनारायण डोहात, योनी वाचून प्रकटले. तैसेचे येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगाव माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी. पदम पाते तारावया त्यावेळची तुम्हा कथा, सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन, तातुरकराचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यम दिन, मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराच्या या समोर त्या देवीदास विप्राच्या, तो गजानन समर्थ सिद्ध योगी. बैसले होते त्या जागी, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे
नाव नव्हते जवळी साचे, तात्र पाणी प्यावयाचे. होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात, जी होती तयांची सुकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासागुरु दृष्टी मुद्रा शांत. तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत. वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर. आवड निवड साचार, राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी, बैसोनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी, केवळ निज लिहिलेने. शीत पडल्या दृष्टी प्रथ, ते मुखी उचलून घालत. हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती, उपनिषदान ठाई असे. त्याची पटवावया खुण, शीते वेचती दयाधन. त्याचा सामान्य जना लागून, भावार्थ तो कळला नसे. बंकटलाला अगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला. आतुल्या त्या स्नेहास दामोदर पंत कुलकर्णी, त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले, आणि एकमेका प्रत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणी विपरीत, वेड्यापरी जिसकसे. हा अन्नार्थी जरी असता, तरी पात्र मागून घेता. देवीदासही आते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक, लावीन सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क, कृतीवरून यांच्या या. बंकटलाल म्हणे पंतांसी, ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत्कृतीसी, आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी. ऐसी व्यासांची वैखरी, बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा. वाव विमर ज्ञानाचा हुडा, असा वाकी प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर, करू लागले साचार. रत्नास्ता समोर, पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले, परी न कोणी पाहिले. या दोघां वाचून भले, याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई, मिसळल्यास ती जगा ठाई. पारखी तो निवडून घे, गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला, बंकटला अगरवाला. गजाननासी विचारण्याला, विनयाने येणे. या पत्रावळीच्या शोधना, का हो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा, तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारिले, परीने उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले, उभयतांच्या मुखाकडे. तो सतेजकांती मनोहर, दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टीत स्थिर, भ्रुकुटी स्थायी झाली असे. निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पाहुनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी. आणा एक बाहेर. देवीदासी तैसे केले, पक्वांनांनी भरलेले पात्र आणून ठेविले. द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी, भोजना बैसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी, अणु मात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला, जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो वळवण्याला, मिठ्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर, झाला असे साचार. अशा नरासी जहागीर, मिळाल्यासी प्रेम उपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली, 2 प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहून, पंतांची करी भाषण. या वेडा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी, याची आता घेणी नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माध्यांनी आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरे आश्रयाला, जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात, हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात, भय कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंताया लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले, समर्थांनी हास्य केले. उभयतांसी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित. परिजग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची. म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले एकत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी, हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले. तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले. पंत पाणी गडव्यात, हा ते गडूळ पाणी. समर्थान लावा वदनी, ते जनावरा लागुनी. योग्य आहे प्यावया.
मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाळा घेऊन यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज ओदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा. यान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर, ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गडुळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडुळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याची निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराची आगाध लीला ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहाई गोविले मन, याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी, दोघे गेले देईवरोनी, अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत, महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत, अर्थ अजगी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होतील द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविका प्रत, हेच विनवी जोडून आहात ईश्वरासी दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोऽध्यायः समाप्तः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री गजानन महाराज की जय.